छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मारहाण करणारे सरकार समर्थक असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी या घटनेचा परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा दिलाय। तर काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आंदोलनाचा घटनात्मक अधिकार दडपण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला किंमत मोजावी लागेल असं म्हटलंय। दरम्यान महायुतीच्या बैठकीनंतर आता महाविकास आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीसाठी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर हल्ला होणं निषेधार्ह असल्याचं सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी या घटनेमुळे कॉक्रोच पक्षाचे समर्थक अधिक आक्रमक होतील आणि त्यांचे राजकीय परिणाम भाजपला भोगावे लागतील असं म्हटलंय। काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनीही आंदोलनाचा अधिकार संविधानाला दिला असून तो दडपण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला। या सर्व घडामोडी सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची आढावा बैठक सुरू असून आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जातीये। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात सगळे मतदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे इथे उपस्थित आहेत। जो उमेदवारच उभा राहणार नाही अशा प्रकारचं विरोधकांनी म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वातावरण निर्माण केलं। पण आता जर तुम्ही संख्या बघितली की हा काफिला मोठा बनतोय, संख्या तुम्ही बघू शकता। पण ते असं म्हणतात की तुमचे काय लोक आमच्या संपर्कात आहेत, संख्या वाढत चाललंय। पण मीही म्हणेल तुमचे लोक आमच्या संपर्कात आहे। आता जेव्हा तुमचे आकडे तुम्ही डिक्लेअर केले ना, माझे आकडे आमचे किती आहे, आमचे समजावून घ्या 125 होते। पाहू आम्ही जास्त मतं घेतो का तुम्ही जास्त मतं घेतो, पाहू। अभिजित दिपकेला मारहाण झाली तो सरकारची विरोधात बोलत असतो। नाही, खरं अशी लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं मारहाण चुकीची आहे। अभिजित दिपके लोकशाही मार्गाने जो मुद्दे उपस्थित करतोय त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। असे हल्ले करून मला असं वाटतं कोणतंही आंदोलन थांबत नसतं। आज बैठक झालेली आहे, महायुतीची बैठक याच पद्धतीमध्ये झाली होती। आता महाविकास आघाडीची बैठक होती, काय काय बैठक झाली? आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दृष्टीने आम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांचे जे मतदार म्हणून निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार आहे, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत, या सगळ्यांची जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या मंडळीची एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि सर्व मतदारांना सूचना देण्यात आल्या की आपल्याला कसं मतदान कशा पद्धतीने करायचं आहे। याच्यापूर्वी या मतदानामध्ये फार मोठा फरक नाही आहे, निश्चितच आमचा उमेदवार निवडून येईल अशी तयारी आम्ही केलेली। दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल आहे दिपके नावाचं, तर त्याला मारहाण झाली। मारहाण एखाद्या पक्षाने, एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या नेत्याने जर सनदशीर मार्गाने आंदोलन केलं असेल, तेही पेपर फुटीवरचं आंदोलन असेल, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी आंदोलन असेल, आदरणीय राहुल गांधी साहेबांनी पहिल्या दिवशी मंत्र्याचा राजीनामा मागितला होता, त्यानंतर या नवीन जी पार्टी आहे कॉक्रोच जनता पार्टी यांनी सुद्धा राजीनामा मागितला आणि त्याच्यासाठी आंदोलन सुरू केलंय। जर अशा पद्धतीचं त्यांना मारहाण झाली असेल आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असेल त्याचा मी निषेध करतो।